गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण 11वीचा युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर स्टार्ट केला होता. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये कॉम्बिनेशन ऑफ एरर्स, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी एकमेकांच्या इंटर रिलेटेड असतील. म्हणजे कसं z=a² असेल तर आपण रिलेटिव्ह एरर कशी कॅल्क्युलेट करू शकतोय, z=a³ असेल तर कसं कॅल्क्युलेट करू शकतोय, z=a⁴ असेल तर कसं कॅल्क्युलेट करू शकतोय, किंवा जनरली z=a⁴n अशी जर एखादी इक्वेशन असेल तर आपण रिलेटिव्ह एरर इन झेड कसं कॅल्क्युलेट करू शकतोय ते बघितलं होतं. तर आता आपल्याला थोडंसं मोर कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स बघायचे आहेत. तर चला ते आपण बघून घेऊया. तर समजा आता आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी अशी आहे, z=a² × b अशी आहे. सो z=a² × b अशी जर तुमच्याकडे फिजिकल क्वांटिटी असेल तर याच्यासाठी आपल्याला रिलेटिव्ह एरर कसं कॅल्क्युलेट करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. पण त्याच्या आधी मी फक्त थोडेसे इथं इक्वेशन्स लिहून ठेवतो की ज्याचा आता आपल्याला खूप उपयोग होणार आहे. जर z=a × b असेल तर आपण कसं करू तो ΔZ/z ΔA/a प्लस ΔB/b. ओके, ΔZ/z म्हणजे काय असणार आहे, रिलेटिव्ह एरर इन झेड. ΔA म्हणजे ΔA/a म्हणजे काय असणार आहे, रिलेटिव्ह एरर इन बी. ΔB/b असणार आहे, ते असणार आहे रिलेटिव्ह एरर इन बी. सो AB जर असं असेल तर तसं लिहू शकतो आपण. जर z=a,b,c असं असेल तर आपण असं लिहित होतो बघा, ΔZ/z रिलेटिव्ह एरर इन झेड कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज ΔA/a म्हणजे रिलेटिव्ह एरर इन ए प्लस ΔB/b प्लस ΔC/c. ओके, हे आपण बघितलं होतं. जनरल कन्क्लुजन आत्ताच आपण जस्ट बघितलं होतं बघा, z=a⁴n असेल पॉवर तर ΔZ/z कसं काढत होतो बघा, n टाइम्स ΔA/a. ओके, हे असं आपण कॅल्क्युलेट करत होतो. आता ह्याच काही इक्वेशनचा आपल्याला आता उपयोग होणार आहे. ओके, हे z=a × b और a/b याला हे दोन्ही हे इक्वेशन आहे, ह्या दोन्ही सिच्युएशनला लागू पडते. सो z=a × b और z=a/b असेल तर आपण रिलेटिव्ह एरर असे कॅल्क्युलेट करू शकतो. a,b,c अशा तीन गोष्टींचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर रिलेटिव्ह एरर आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो. हे तीन फॉर्म्युलेज लक्षात ठेवा नेहमी. आता ह्या तिन्ही फॉर्म्युलाचा आता आपल्याला उपयोग होणार आहे. सो समजा a² × b आहे. ओके, z अशी एखादी क्वांटिटी आहे की a² × b आहे आणि आपल्याला ΔZ/z म्हणजे रिलेटिव्ह एरर इन झेड हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ΔZ/z याची व्हॅल्यू किती असणार आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आता मी झेड असं लिहू शकतोय. झेड कसं लिहू शकतोय बघा, a × b असं लिहू शकतोय, बरोबर आहे. a² b म्हणजे काय, तर a² म्हणजे a × b. जर a,b,c असेल तर ΔA/a प्लस ΔB/b प्लस ΔC/c असं लिहू शकतोय. जर a,b असेल तर कसं लिहू शकतोय बघा, ΔA/a प्लस ΔA/a प्लस ΔB/b असं लिहू शकतोय. सो या दोघांची ॲडिशन केला, ΔA/a प्लस ΔA/a म्हणजे काय 2 टाइम्स ΔA/a प्लस ΔB/b ΔZ/z. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करू शकता ΔZ मध्ये. तर बघा तुम्हाला एक लक्षात आलं असेल, z=a² × b आहे तर a चा कोएफिशियंट बघा किती आहे, 2 आहे. तर 2 हा इथं मल्टिप्लिकेशनला आलेला आहे. b चा कोएफिशियंट किती आहे बघा, 1. तर हा इथं 1 ला आलेला, पण 1 आपण लिहित नाही. त्यामुळं हे नेहमी लक्षात ठेवा, जर कोएफिशियंट असेल म्हणजे इंडेक्सेस असेल, पॉवर्स असतील तर ते मल्टिप्लिकेशनमध्ये येतात. ओके, त्यामुळे ह्या जनरल रूल बघायच्या आधी अजून एखादं एक्झाम्पल बघूया ज्याच्याद्वारे तुम्हाला अजून थोडंसं समजून जाईल. तर समजा आता आपल्याकडे नेक्स्ट एखादं इक्वेशन आहे की ते असं आहे, कसं आहे, तर z=a² × b² असं काहीतरी समथिंग आहे आपल्याकडं. z=a² × b² असं काहीतरी इक्वेशन आहे. सो याला कसं करू शकतो आपण बघा, तर z=a² × b² असं आहे तर आपण काय लिहू शकतो बघा, z=a × b × बरोबर आहे, a × b × b असं लिहू शकतोय. सो a × a b × b तर तुमचं टोटल a² × b² होणार आहे. सो a b c d असं जर 4 फिजिकल क्वांटिटी असेल तर त्याचं पण रिलेटिव्ह एरर कसं कॅल्क्युलेट करत होतो,
डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी प्लस डेल्टा सी बाय सी प्लस डेल्टा डी बाय डी, बरोबर आहे. त्यामुळे ती जर ॲनॉलॉजी इथं लावलं तर डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी, म्हणजे या थर्डसाठी प्लस डेल्टा बी बाय बी. ओके, म्हणजे ह्या एसाठी हे असणार आहे, ह्या एसाठी हे असणार आहे, ह्या बीसाठी आणि ह्या बीसाठी हे, अशा 4 क्वांटिटीज लिहू शकतो. सो या दोघांची ॲडिशन केलं की 2 टाइम्स येणार आहे, या दोघांची ॲडिशन केलं की 2 टाइम्स येणार आहे. सो 2 टाइम्स डेल्टा ए बाय ए प्लस 2 टाइम्स डेल्टा बी बाय बी इक्वल टू डेल्टा झेड बाय झेड. ओके, म्हणजे ह्या सुद्धा एक्झाम्पलवरून तुम्हाला समजलं असेल. जो पॉवर आहे एचा रेस टू 2 आहे, ए रेस टू 2 आहे, एचा स्क्वेअर आहे. एला किती पॉवर आहे बघा 2, तर ते डेल्टा ए बाय एला 2 न मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. बीचा पॉवर किती आहे बघा 2 आहे, तर डेल्टा बी बाय बी ला 2 न मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. सो हे नेहमी लक्षात ठेवा की जर पॉवर असेल ए स्क्वेअर बी स्क्वेअर तर त्यांच्या रिलेटिव्ह तुमचे जे एरर्स आले त्याला फक्त त्या पॉवरनं मल्टिप्लिकेशन करायचं. सो तुम्ही एक जनरल कन्क्लुजन असं सांगू शकताय. काय सांगू शकताय, तर आत्ता जे 2 एक्झाम्पल्स बघितले त्याच्यावर तुम्ही जनरल कन्क्लुजन असं सांगू शकताय. समजा झेड इज इक्वल टू ए रेस टू समथिंग, समजा काहीतरी आहे एक्स आहे, एक्स घ्यायला नको कारण का इथं झेड आपण घेतलेला आहे. समजा झेड इज इक्वल टू ए रेस टू पी आहे, बी रेस टू क्यू आहे आणि सी रेस टू आर आहे, असं कन्सिडर करा. एक जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. ए बी सी अशा 3 क्वांटिटी आहेत, किंवा जस्ट आपण 2 क्वांटिटीसाठी आता बघूया फक्त पहिला, नंतर आपण 3 क्वांटिटीला आपण जनरलाइज करून टाकूया. ओके, समजा झेड इज इक्वल टू ए रेस टू पी इंटू बी रेस टू क्यू आहे, तर डेल्टा झेड बाय झेड तुम्ही कसं लिहू शकताय, तर हा जो पी असतोय तो मल्टिप्लिकेशनला ठेवा. पी हा स्मॉल पी आहे, डेल्टा ए बाय ए प्लस क्यू डेल्टा बी बाय बी. ओके, असं तुम्ही रिलेटिव्ह एरर इन झेड कॅल्क्युलेट करू शकताय. समजलं? म्हणजे बघा आपण काय कन्सिडर केलं, झेड इज इक्वल टू ए रेस टू पी बी रेस टू क्यू असेल तर पी म्हणजे एचा पॉवर जो असतो त्याला त्याच्या रिलेटिव्ह एररनं मल्टिप्लाय करायचं, प्लस बीचा जो पॉवर असतो त्याला त्याच्या रिलेटिव्ह एररनं मल्टिप्लाय करायचं, तर तुम्हाला हे डेल्टा झेड बाय झेडची व्हॅल्यू तुम्हाला देणार आहे. सो इथं अजून एक मी रूल लिहून ठेवतो. समजा झेड इज इक्वल टू ए रेस टू पी बी रेस टू क्यू समजा सी रेस टू आर, असं 3 क्वांटिटीज आहेत दादा. म्हणजे आता मी 2 क्वांटिटीसाठी लिहिलं, आता जर 3 क्वांटिटी असेल तर मग कसं येणार बघा, डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू पी रेस टू पी इंटू डेल्टा ए बाय ए प्लस क्यू इंटू डेल्टा बी बाय बी प्लस सी इंटू सी नॉट सी आर, कारण आर हा कोएफिशियंट आहे, डेल्टा सी बाय सी. असं आपलं काय येणार आहे बघा, रिलेटिव्ह एरर इन झेड येणार आहे. ओके, सो बघा इथं मल्टिप्लिकेशनमध्ये घेतलेले आहेत, ए रेस टू बी पी रेस टू क्यू क्यू आणि सी रेस टू आर असं घेतलेलं आहे. तर काय येणार आहे बघा, मल्टिप्लिकेशन असलं तर काय होतं, करस्पॉन्डिंग रिलेटिव्ह एररची ॲडिशन करत जावा. एरर हे नेहमी वाढत जातात, हे नेहमी लक्षात ठेवा. सो आता बघा आपल्याला वेगळी एक कंडिशन कन्सिडर करायची आहे. काय कन्सिडर करायचं आहे, आता सगळं आपण मल्टिप्लिकेशनमध्ये घेतलं बघा, ए बी सी ए रेस टू एन ए रेस टू पी बी रेस टू क्यू सी रेस टू आर असं घेतलं. सो आता आपल्याला थोडंसं वेगळं कन्सिडर करायचं आहे. काय करायचं आहे, तर आपण असं कन्सिडर करूया. समजा झेड इज इक्वल टू ए रेस टू पी बी रेस टू क्यू डिवाइड बाय सी रेस टू आर ए बी सी डी पी क्यू आर एस असं काहीतरी आहे समजा, बरोबर आहे. म्हणजे हे एकदम कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे. म्हणजे हे समजलं तर तुम्हाला त्या स्पेशल केसेस समजून जाणार आहे. तर बघा काय करायचं आहे, तर ए रेस टू पी बी रेस टू क्यू सी रेस टू आर डी रेस टू एस असं काहीतरी आहे. ओके, आणि आपल्याला व्हॅल्यू काय काढायचं आहे, तर डेल्टा झेड बाय झेडची व्हॅल्यू काढायची आहे. तर डेल्टा झेड बाय झेड आता आपण कसं लिहू शकतोय, तर डेल्टा झेड बाय झेड कॅन बी रिटर्न ॲज, आता बघा हे ए आणि बी दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत आणि ते न्यूमरेटरमध्ये आहेत, त्यामुळे जर तुम्ही ही ॲनॉलॉजी लावला फक्त मल्टिप्लिकेशनसाठी तर काय येणार आहे बघा, याची व्हॅल्यू पी डेल्टा ए बाय ए बरोबर आहे ह्या पहिल्या ह्याच्यासाठी, प्लस दुसरा आहे बघा क्यू डेल्टा बी बाय बी. जर तुमचं न्यूमरेटरच्या 2 टर्म्स बघितला तर त्या कशा आहेत बघा, आर डेल्टा सी बाय सी प्लस एस डेल्टा डी बाय डी.
म्हणजे हा आपला काय बघा न्यूमरेटर आहे आणि हा आपला काय असणार आहे डिनॉमिनेटर, बरोबर आहे. ही सगळी न्यूमरिकलचे एरर झाली, ही डिनॉमिनेटर. पण या दोघांचं डिव्हिजन आहे आणि जर डिव्हिजन असेल तरी सुद्धा आपण दोन वेगवेगळ्या रिलेटिव्ह क्वांटिटीची ॲडिशन करतोय, म्हणजे यांची आपल्याला जस्ट ॲडिशन करायला पाहिजे. म्हणजे हे तुमचं काय येणार आहे डेल्टा झेड बाय झेडची व्हॅल्यू येणार आहे, डेल्टा झेड बाय झेडची व्हॅल्यू भेटणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही अशा मोर कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पी क्यू आर एस काही असू शकते, लक्षात ठेवा. पी क्यू आर एस आर पॉवर्स, ते पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतात आणि निगेटिव्ह सुद्धा असू शकतात. पॉझिटिव्ह असले तर पॉझिटिव्हच घ्यायचं, निगेटिव्ह असले तर लई विचार करायचा नाही, ते पॉझिटिव्हच घ्यायचं. ओके, त्यामुळे हे पी क्यू आर एस आहेत बघा, यांचं मॉडेलच घेत जावा, म्हणजे सगळ्यात मोस्ट कन्व्हिनियंट होईल. मॉडेलच घ्यायचं, कारण का तर हे जर इक्वेशन आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. कारण का झेड इज इक्वल टू असं लिहू शकतो बघा, ए रेस टू पी, बी रेस टू क्यू, सी रेस टू मायनस आर, डी रेस टू मायनस एस असं लिहू शकतोय. ऑब्विसली जर न्यूमरेटरला जर सी रेस टू आर असेल तर ते वर गेले की सी रेस टू मायनस आर, डी रेस टू एस असेल तर ते वर गेले की डी रेस टू मायनस एस. त्यामुळे झेड इज इक्वल टू हे इक्वेशन सेम असंच लिहू शकतोय. मग ह्यात चारचे चारही बघा कशा आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, त्यामुळे मल्टिप्लिकेशनमध्ये असलं तर काय लिहू शकतो बघा डेल्टा ए बाय ए ॲडिशन करायचं प्रत्येकाचं, डेल्टा बी बाय बी प्लस डेल्टा सी बाय सी प्लस डेल्टा डी बाय डी. ओके, मल्टिप्लिकेशन आहे चारींचं म्हणून प्रत्येकाचे रिलेटिव्ह एरर्स ते म्हणजे काय असणार आहे तुमचं डेल्टा झेड बाय झेडच्या प्रोपोर्शनलमध्ये असणार आहे. पीचा पॉवर किती आहे बघा, एचा पॉवर पी आहे, सो पीनं मल्टिप्लाय करा. बीचा पॉवर किती आहे क्यू, क्यूनं मल्टिप्लाय करा. सीचा पॉवर किती आहे मायनस आर, त्यामुळे मायनस आरनं नाही तर इथं मॉड्युलस ऑफ मायनस आर, मॉड्युलस ऑफ मायनस आर म्हणजे काय असणार आहे, मॉड्युलस घेतोय म्हणजे काय तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच घ्यायचं. सो निगेटिव्ह आर्स किती येणार आहे आर आणि निगेटिव्ह एस येणार आहे एस. त्यामुळे हाच वरचा फॉर्म्युला भेटला बघा. त्यामुळे तुम्ही कोणत्याही एनॉलॉजीनं जावा, म्हणजे ए रेस टू पी, बी रेस टू क्यू, आर डिवाइड बाय सी रेस टू आर, डी रेस टू एस असं करा किंवा ह्या पद्धतीने जावा, आपल्याला लास्ट आन्सर सेमच भेटणार आहे. ओके, समजलं. तर बघा ही एनॉलॉजी नेहमी लक्षात ठेवा. ओके, इथं पी क्यू आर एस काही पण असू शकतात, पॉझिटिव्ह असू शकतात, निगेटिव्ह असू शकतात, फ्रॅक्शन सुद्धा असू शकतात. फ्रॅक्शन म्हणजे काय 1/2, अंडर रूट 1/2. ओके, अशा जर गोष्टी असतील तर त्यासाठी तो सुद्धा हीच एनॉलॉजी असणार आहे. समजलं. म्हणजे एक जस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो फ्रॅक्शनसाठी तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकताय. तर बघा फ्रॅक्शनसाठी कसं कॅल्क्युलेट करू शकताय. समजा तुमच्याकडे झेड इज इक्वल टू वर्गमुळात ए असं काहीतरी आहे, वर्गमुळात ए, जस्ट ए साठी बघा वर्गमुळात ए असं आहे. तर तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकताय बघा, वर्गमुळात ए असेल तर वर्गमुळात ए म्हणजे काय असणार, ए रेस टू 1/2, बरोबर आहे. ए रेस टू 1/2 वर्गमुळात ए म्हणजे काय असलं लिहू शकतो, ए रेस टू 1/2. सो डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू ए रेस टू एन असेल तर आपण कसं करतो त्याचं एन इंटू डेल्टा ए बाय ए, कारण इथंच जस्ट बघितले बघा एन इंटू डेल्टा ए बाय, सो 1/2 डेल्टा ए बाय ए असं आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. ओके, 1/2 डेल्टा ए बाय ए म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय फ्रॅक्शनसाठी. पण फ्रॅक्शनसाठी आपल्याला विचारत नाहीत, सो नेहमी लक्षात ठेवा हे 1/2 असेल तर हे असं करू शकता, किंवा काही जर तुम्ही बघितला तर हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण लिहितात, पण ती थोडीशी मोर कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन असते. पण जे ए असतात हे फ्रॅक्शनमध्ये सहजा दिलेलं नसते तुम्हाला, त्यामुळे याचं तुम्ही नका जास्त विचार करू. पण हे लक्षात ठेवा काय फ्रॅक्शनला सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. समजलं. फ्रॅक्शनला थोडीशी वेगळी एनॉलॉजी असते, पण आपल्याला मोस्टली हे सगळे इंटिजर फॉर्मॅटमधलेच विचारलेले असतात. सो तुम्ही मोस्टली त्या इंटिजरवर लक्षात ठेवा. जरी तुम्हाला फ्रॅक्शन आलं तरी तुम्ही अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकताय. सो फ्रॅक्शनमध्ये सुद्धा तुमचं बघा नेहमी वाढत जाते, त्यामुळे हे 1/2 जरी वाटत असलं तरी हा 1/2 कॉन्टेक्स्ट तिथं नसतोय, तिथं थोडासा वेगळा असतोय. म्हणजे ह्या जर थोड्याशा अवघड कन्सेप्ट आहे तर जर तुम्हाला शिकायचं असेल थोडंसं तुम्ही रेफरन्स बुक यूज करा, तुम्हाला त्याच्यात भेटूनच जाईल. ओके, त्यामुळं फ्रॅक्शन असेल तर तिथं 1/2 आपल्याला यायला पाहिजे आज रूल, पण तिथं तसं नसते, थोडंसं वेगळं असते. सो आपण इतक्या डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही, पण फ्रॅक्शन जरी असले तरी आपण कॅल्क्युलेट करू शकतो, इतकं लक्षात ठेवा. सो हे काही रूल्स आहेत, या रूल्सनुसार आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ एरर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. ओके, म्हणजे मल्टिप्लिकेशन असू दे, डिव्हिजन असू दे, काही असू दे, सगळ्यांना आपल्याला सेम रूल आहेत. आता अजून एक पॉईंट राहिला की जो आपल्याला जर एखाद्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट असेल, ओके कॉन्स्टंट असेल समजा, म्हणजे झेड इज इक्वल टू सम कॉन्स्टंट के
टाइम्स समजा ए रेस टू काहीतरी समथिंग आहे, ए रेस टू 2 आहे समजा. ओके, झेड इज इक्वल टू के टाइम्स ए स्क्वेअर असं काहीतरी आहे समजा तुमचं इक्वेशन. आणि ए मध्ये ए प्लस डेल्टा ए, तर झेडमध्ये डेल्टा झेड बाय झेड विचारल्यात. तर विचारल्यात काय बघा, डेल्टा झेड बाय झेडची व्हॅल्यू किती असणार आहे. ओके, वेअर के इज वेअर के इज न्यूमरिकल कॉन्स्टंट. समजलं, वेअर के इज न्यूमरिकल कॉन्स्टंट. तर कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा, वेअर के इज न्यूमरिकल कॉन्स्टंट असेल तर काय करायचं बघा, डेल्टा झेड बाय झेड आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं. सेम तीच अनालॉजी लावायची. म्हणजे कशी, ए मध्ये ए प्लस डेल्टा ए फरक पडला, झेडमध्ये आपला झेड प्लस मायनस डेल्टा झेड फरक पडला. तर डेल्टा झेड बाय झेडची व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतोय, डेल्टा झेड बाय झेडची व्हॅल्यू आपण, हे जे के आहे बघा, ह्या केला तुम्ही निग्लेक्ट केला तरीही चालतं. ॲक्च्युली निग्लेक्ट का करायचं, ज्यावेळेला ह्याचं डेरिव्हेशन बघताय, प्रूफ बघताय, त्यावेळेला तुम्हाला ते समजून जाईल. पण जस्ट आपण के रेस टू 2 घ्यायचे, जस्ट के रेस टू 1 घेऊया, म्हणजे आपल्याला हे इक्वेशन थोडंसं इझी होऊन जाईल. समजलं, जर झेड इज इक्वल टू के इंटू ए असेल, ओके, म्हणजे एखाद्या क्वांटिटीला जर केनं जस्ट मल्टिप्लाय केलं तर झेड मिळत असेल, तर डेल्टा झेड बाय झेड म्हणजे काय असणार आहे, तर ह्या केला नाही घेतला तरी पण चालते. कारण का, जिथं आपण मागाशी झेडनं डिवाइड करत होतो बघा, झेडनं डिवाइड करत होतो त्या झेडमध्ये के इंटू ए असणार आहे. सो केला ते के निघून जाणार आहे. समजलं, त्यामुळं काय होणार आहे बघा, तुमचं ते के तुम्ही निग्लेक्ट करू शकताय. म्हणजे काय, आता या डेरिव्हेशनची काही गरज नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला ते माहीत असावं म्हणून सांगतो. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही असं लक्षात ठेवला, याचं उत्तर हे डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू न्यूमरिकल कॉन्स्टंट असला तर तो निग्लेक्ट करा, एचं किती असते, डेल्टा ए बाय ए असं लक्षात ठेवला तरीही चालेल. जर इथं ए स्क्वेअर असेल तर इथं 2 घ्यायचं, ए क्यूब असेल तर इथं 3 घ्यायचं, दॅट्स इट. असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकताय, डायरेक्ट शॉर्टकट. आणि हेच लक्षात ठेवा मोस्टली. आणि याचं जर तुम्हाला ओरिजिन म्हणजे का निग्लेक्ट करतोय हे जर बघायचं असेल तर काय करायचं, झेड इज इक्वल टू के ए आहे. ओके, तर के आहे तसं ठेवायचं. झेडमध्ये झेड प्लस डेल्टा झेड आपल्याला येणार आहे, बरोबर आहे, झेड प्लस मायनस डेल्टा झेड. के एमध्ये काय येणार आहे बघा, ए प्लस मायनस डेल्टा ए असं लिहू शकतोय. त्यामुळं के ए प्लस मायनस के डेल्टा ए असं लिहू शकतोय, प्लस मायनस. त्यामुळे झेड प्लस मायनस डेल्टा झेड, पण झेड म्हणजे काय असणार आहे, के असणार आहे. त्यामुळे झेडची व्हॅल्यू आपण के टाकू शकतोय. त्यामुळे केला के कॅन्सल आउट गेलं. त्यामुळे डेल्टा झेडची व्हॅल्यू बघा प्लस मायनस कशी लिहू शकतोय, प्लस मायनस के टाइम्स डेल्टा आहे. सो डेल्टा झेड बाय झेड म्हणजे दोन्ही साईडला झेडने डिवाइड करू शकता, के डेल्टा ए बाय झेड. पण झेड इज इक्वल टू काय, के आपण कन्सिडर केला आहे. सो झेडच्या ठिकाणी जर के टाकलं तर केला के कॅन्सल निघून जाते. म्हणजे जर एखाद्या न्यूमरिकल कॉन्स्टंट इव्हॉल्व असेल एखाद्या इक्वेशनमध्ये झेड इज इक्वल टू के, तर ते के कॅन्सल आउट होऊन जाते आपोआप. समजलं, ते के तुमचं कॅन्सल आउट होऊन जाणार आहे. सो डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए असं लिहू शकताय. समजलं, म्हणजे हे असं नेहमी प्रूव्ह करायची काही गरज नाही, डायरेक्ट नेहमी लक्षात ठेवा. काय शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा, इफ एनी न्यूमरिकल कॉन्स्टंट इज इन्वॉल्व्ड इन अ इक्वेशन सच ॲज के एम एन, देन you can neglect that numerical constant in the combination of errors, in the calculation of combination of errors. म्हणजे ज्यावेळेला पण तुम्ही एरर्स कॅल्क्युलेट करताय त्यावेळेला तुम्ही त्या न्यूमरिकल कॉन्सेप्टला इग्नोर केलं तरीही चालेल, तुमचं काहीच फरक पडणार नाही. इग्नोर का करायचं, तर ते कॅन्सल आउट होते म्हणून इग्नोर करायचं. समजलं. सो तुम्ही एक आता जनरल स्टेटमेंट लक्षात ठेवा. काय स्टेटमेंट आहे, समजा एखादं इक्वेशन आहे झेड के पी रेस टू क्यू ए रेस टू पी बी रेस टू क्यू डिवाइड बाय सी रेस टू आर असं काहीतरी आहे. ओके, आपलं इक्वेशन काय बघा, झेड के इज काय आहे बघा, वेअर के इज अ न्यूमरिकल कॉन्स्टंट. तर डेल्टा झेड बाय झेडची व्हॅल्यू तुम्ही कशी लिहू शकताय, तर केला तुम्ही निग्लेक्टच करून टाकायचं, के इज अ न्यूमरिकल कॉन्स्टंट सो वी कॅन निग्लेक्ट इट. ओके, आता जस्ट एक्झाम्पल बघितले आहेत. सो याचं उत्तर कसं लिहू शकताय बघा, ए रेस टू पी आहे, मग ए रेस टू पी असेल तर काय लिहू शकते, पी डेल्टा ए बाय ए प्लस क्यू डेल्टा बी बाय बी प्लस आर डेल्टा सी बाय सी. आता जस्टच बघितलं, डिव्हिजन असेल तरी सुद्धा आपण मल्टिप्लिकेशन करतो. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, कॉम्बिनेशन ऑफ एरर्स किंवा एरर्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. रिलेटिव्ह एरर झेड कॅल्क्युलेट करू शकताय. काय करायचं बघा, जस्ट के तुम्ही निग्लेक्ट करू शकताय. म्हणजे हे कधी येते की समजा तुमच्याकडे एखादा सर्कल दिलेला आहे, सर्क्युलर वायर दिलेला आहे. ओके,
तुम्हाला याचं काय करायचं आहे, परिघ काढायचा आहे, सर्कम्फरन्स काढायचा आहे, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग तुम्ही कसं काढणार आहे, तर तुम्हाला टास्क काय दिला आहे, रेडियस तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि रेडियसवरून तुम्ही सर्कम्फरन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. मग सर्कम्फरन्सला मी काय म्हणतो बघा, सर्कम्फरन्सला मी एस म्हणतो. ओके, एसनं मी हा सर्कम्फरन्स म्हणजे काय, इथून हे जे पूर्ण डिस्टन्स आहे इथंपर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे त्याला मी एस म्हणणार आहे. एसची व्हॅल्यू किती असते बघा, 2πr, हे तुम्हाला माहितीच आहे बऱ्यापैकी. सो सर्कम्फरन्स इज इक्वल टू सम न्यूमरिकल कॉन्स्टंट के टाइम्स आर आहे बघा, वेअर के इज इक्वल टू 2π. समजलं. सो अशा सिच्युएशनमध्ये कशा, जर समजा सर्कम्फरन्स विचारल्या तुम्हाला आणि रेडियसमधलं तुम्हाला काय रिलेटिव्ह एरर दिलेले आहेत, तर डेल्टा एस बाय एसची व्हॅल्यू तुम्ही कशी कॅल्क्युलेट करू शकता, डेल्टा एस बाय एस इज इक्वल टू के म्हणजे काय 2πr आहे. 2πला तुम्ही डायरेक्ट निग्लेक्टच करा तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, डेल्टा आर बाय आर. म्हणजे जेवढी तुमची रेडियसमध्ये चूक होणार आहे तेवढीच तुमची सर्कम्फरन्समध्ये चूक होणार आहे. ओके, समजलं. पण तेच जर तुम्हाला एरिया ऑफ अ सर्कल विचारले असतील, एरिया ऑफ अ सर्कल किती असते बघा, πr², बरोबर आहे. जर तुम्हाला डेल्टा ए बाय ए म्हणजे एरियामधला जर तुम्हाला रिलेटिव्ह एरर विचारलं तर ह्या पायला निग्लेक्ट करा, r⁻² आहे त्यामुळे 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. समजलं. जो पॉवर आहे तो खाली आणून ठेवायचा. समजलं, जो पॉवर आहे तो खाली आणून ठेवायचा. जर तुमचं फ्रॅक्शनल असेल तर एकदम कॉमन आहे, तर याला 2 मेथड आहेत. फ्रॅक्शनल असेल म्हणजे मगाशी जे झेड इज इक्वल टू √a असं असेल तर काय करायचं, दोन्ही साईडला z² म्हणजे दोन्ही साईडला स्क्वेअर करा, झेड इज इक्वल टू a. त्यामुळे 2 टाइम्स, मग हे कसं लिहू शकतो बघा, 2 टाइम्स डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए. सो अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट केला तरीही चालेल, काही फरक पडत नाही. तर बघा आता आपण काय बघितलं, एखादा न्यूमरिकल कॉन्स्टंट इन्व्हॉल्व असेल एखाद्या इक्वेशनमध्ये तर तुम्ही कसं एरर कॅल्क्युलेट करू शकताय हे बघितलं. सो आता आपल्याकडे पूर्ण ह्या पॉईंटची समरी झालेली आहे. समरी म्हणजे काय, तर तुम्हाला आपल्याला जे जे पॉईंट्स हवे असणार आहेत ते सगळे आपण एका साईडला लिहून घेतलेले आहेत. तर आता याच्यावरचे थोडेसे प्रॉब्लेम्स बघूया की ज्याच्याद्वारे आपल्याला थोडंसं जास्त अंडरस्टँडिंग होईल. हे लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन असू दे किंवा डिव्हिजन असू दे हाच फॉर्म्युला आहे. जर 3 क्वांटिटी असतील तर हा, n क्वांटिटीज असतील तर n क्वांटिटीची फक्त ॲडिशन करत जावा. एनिथिंग रेस टू पॉवर असेल तर ते पॉवरचं मॉड्युलस घ्या. इथं मी मॉड्युलस लिहितो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. मॉड्युलस असेल तर हे असं लिहित जावा. समजलं. जर 3 क्वांटिटीची ॲडिशन असेल तरी तुम्ही तसंच करा, मॉड p मॉड q मॉड r. ओके, हे डिव्हिजनला असेल तरी हेच तुम्ही आता अप्लाय करू शकताय. जर एखादा न्यूमरिकल कॉन्स्टंट के इन्व्हॉल्व असेल तर त्याला तुम्ही निग्लेक्ट करू शकताय. समजलं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करू शकताय. आणि जर समजा तुम्हाला पर्सेंटेज एरर दिलेले असतील तर त्याला 100ने डिवाइड करा, तुम्हाला रिलेटिव्ह एररमध्ये भेटणार आहे. कारण काय बघा, पर्सेंटेज एरर म्हणजे रिलेटिव्ह एरर इंटू 100 असते. ओके, त्यामुळे जर तुम्हाला पर्सेंटेज एरर दिले असतील म्हणजे 0.1%, ओके 0.1% दिलेले असतात आणि रिलेटिव्ह एरर तुम्हाला काहीतरी कॅल्क्युलेट विचारलेत किंवा आले काढायचे समजा, तर रिलेटिव्ह एरर किती, फक्त या पर्सेंट म्हणजे ह्याला फक्त ह्या 100ने डिवाइड करा, इकडची जी 100 आहे त्याने डिवाइड करा, एवढी तुमची रिलेटिव्ह एरर असणार आहे. ओके, समजलं. समजा तुमची पर्सेंटेज एरर काहीतरी 30% आलेली आहे तर रिलेटिव्ह एरर किती, 30% डिवाइड बाय 100 म्हणजे 30 डिवाइड बाय 100 म्हणजे किती येणार आहे, 3/10 म्हणजे किती असणार आहे, 0.3 इतकी तुमची रिलेटिव्ह एरर असणार आहे. ओके, तर बघा थोडेसे आता आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत की ज्याच्याद्वारे तुम्हाला थोडंसं अंडरस्टँड होईल की हे फॉर्म्युलेज कसे यूज करायचे. ओके, तर एकदम बेसिक इक्वेशनपासून आपण स्टार्ट करूया. समजा फर्स्ट एक्झाम्पल एक कन्सिडर करूया. एक्झाम्पल नंबर 1 काय कन्सिडर करा, समजा एखाद्या रेक्टँग्युलर फ्रेम आहे, एखादी रेक्टँग्युलर फ्रेम आहे, त्याची लेंथ आणि ब्रेड तर दिलेली आहे. ओके, लेंथ तुम्ही कॅल्क्युलेट करताना अशी केलेली आहे 1 ± 0.1 सेंटीमीटर. म्हणजे 1 म्हणजे काय तर तुमची ॲक्युरेट रिडिंग आणि 0.1 म्हणजे काय तर तुमचा डेल्टा ए, म्हणजे हा असणारा ए एल असणार आहे आणि हे असणार आहे डेल्टा एल असणार आहे. समजलं. म्हणजे तुमचं नेहमी रिडिंग हे असं लिहितात 1 ± 0.1. याचा अर्थ काय, 1 म्हणजे तुमची एलची व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू, आणि जे ±0.1 असते ती ॲब्सोल्यूट एरर डेल्टा एल असणार आहे. सेम तसंच ब्रेड तर सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. समजा ब्रेड तुमची 2 आहे. ओके, ही लेंथ आहे समजा 1 सेंटीमीटर ± 0.1 आणि ब्रेड तर असणार आहे तुमची किती दिल्यात, जस्ट एक्झाम्पल आहे, बीची व्हॅल्यू 2 ± 0.2 समथिंग बघा.
प्लस मायनस 0.2. मी एक आर्बिटरी घेतलेला आहे. ओके, कारण इथं लेंथ 1 दिसायला आणि ब्रेथ 2 आहे, म्हणजे ही दुप्पट पाहिजे. ॲक्च्युली पाहिजे होतं तसं, पण मी थोडंसं मग ॲडजस्ट करतो. ओके, असं तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे. ओके, म्हणजे लेंथ जेवढी 1 आहे त्याच्यात दुप्पट बरोबर ब्रेथ आहे. आता आपल्याला हे इक्वेशन सूट होते. त्यामुळे ही बीची व्हॅल्यू आहे, ही डेल्टा बीची व्हॅल्यू आहे. ओके, सो आता बघा मगाच्या सगळी इक्वेशन चालू होती. ओके, त्यामुळे तुम्हाला समजा एरिया विचारला, त्याचा एरिया कॅल्क्युलेट करा. एरिया कॅल्क्युलेट करा म्हणजे एरियामधला तुमचा पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करा असं विचारलेलं आहे. तर आपल्याला काय दिले बघा, लेंथ ही अशी दिलेली आहे मेजर केलेली, ब्रेथ ही अशी दिलेली आहे, आणि आपल्याला काय विचारल्यात, पर्सेंटेज एरर इन एरिया हे आपल्याला विचारल्यात. पर्सेंटेज एरर इन एरिया हे विचारल्यात. म्हणजे डेल्टा ए बाय ए म्हणजे रिलेटिव्ह एरर इंटू 100 करायचं, पर्सेंटेज एरर भेटणार आहे. तर याचं सोल्युशन आपण कसं बघणार आहोत बघा. तर एकदम सोल्युशन सिम्पल आहे. तर काय बघा, एरिया कसं लिहू शकतो, लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर आहे. जर ए इज इक्वल टू एल इंटू बी असेल तर डेल्टा ए बाय ए इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन आहे तो 1 नंबरचा फॉर्म्युला बघा, डेल्टा एल बाय एल प्लस डेल्टा बी बाय बी असं लिहू शकतो इझिली. सो डेल्टा एल बाय एल, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एल. डेल्टा एल इज द ॲब्सोल्यूट एरर इन लेंथ, इथे आहे 0.1, पॉईंट डिवाइड बाय 1 प्लस डेल्टा बी बाय बी, डेल्टा बी इज इक्वल टू 0.2 रिलेटिव्ह एरर इन बी डिवाइड बाय बी इज 2, याची व्हॅल्यू किती असणार आहे, डेल्टा ए बाय ए. डेल्टा ए बाय ए म्हणजे काय, रिलेटिव्ह एरर असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं 0.1 बाय 1 म्हणजे किती, 0.1 असणार आहे, प्लस 0.2 बाय 2 म्हणजे 2 ने डिवाइड करा म्हणजे काय 0.1 असणार आहे. याचं जर ॲडिशन केलं तर 0.2 येणार आहे. 0.2 काय असणार आहे आपलं, डेल्टा ए बाय एची व्हॅल्यू आपली असणार आहे 0.2. पण आपल्याला विचारल्यात काय, तर पर्सेंटेज एरर. सो पर्सेंटेज एरर इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए इंटू 100 हे आपल्याला माहीत आहे. आणि ही म्हणजे काय असली आपली असणार आहे, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररला 100 मल्टिप्लाय करूया. सो पर्सेंटेज एरर इज इक्वल टू किती असणार आहे, डेल्टा ए बाय ची व्हॅल्यू किती आहे बघा, 0.2 इंटू 100. 0.2 इंटू 100, 0.2 गेला तर 1 0 याला जाणार आहे, आणि राहिलं 2 गुणिले 20, 2 गुणिले 10 म्हणजे काय असणार आहे तुमचं 20 येणार आहे, म्हणजे 20% येणार आहे. म्हणजे तुमचं एरियामध्ये किती टक्के चूक होणार आहे, 20%. म्हणजे ही खूप मोठी असते. कारण काय बघा, 1 सेंटीमीटर मेजर करताना 0.1 म्हणजे 1 मिलीमीटरचा फरक पडला आहे, 2 सेंटीमीटर मेजर करताना 2 मिलीमीटरचा फरक पडला आहे. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे बघा, तुमच्या ज्या एरर्स असणार आहेत त्या खूप मोठ्या आहेत. त्यामुळे तुमचा येणारा पर्सेंटेज एररसुद्धा मोठा आलेला आहे बघा, 20% आलेला आहे. समजलं. म्हणजे याच्यात काय बघितलं बघा, एरिया हा फक्त लेंथ रेस टू 1 ब्रेथ रेस टू 1 होतं. त्यामुळे हे 1 इथं लिहिला तरीही चालते, पण आपण 1 मोस्टली लिहित नाही त्यामुळे ते आपण कन्सिडर करत नाही. सो इथं 2 असतं तर इथं फक्त 2 आणि 2 मल्टिप्लिकेशन आलं असतं, दॅट्स इट. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करू शकताय. समजलं. तर अजून एक आपण एक्झाम्पल बघणार आहोत की जे मोर फ्रिक्वेंटली विचारलेलं आहे. तुम्ही कुठलंही एखादं बुक बघितला, सिंगेज, मार्वल जर बघितला तर त्याच्यात हा प्रॉब्लेम विचारलेलाच असणार आहे. कोणता, जो आपण आता डिस्कस करणार आहोत. व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर काढा म्हणतात, किंवा स्पियर सरफेस एरिया जो असतो त्यातला आपल्याला पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करा असं सांगितलेलं असते. तर तो प्रॉब्लेम आपण आता बघून घेऊया. तर आता आपल्याला सेकंड प्रॉब्लेम बघायचा आहे. तर त्या सेकंड प्रॉब्लेममध्ये थोडंसं काय ट्विस्ट असणार आहे बघा. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे लेंथ रेस टू 1 ब्रेथ रेस टू 1 होतं. आता आपलं काय असणार आहे बघा, आता आपल्याला एक्झाम्पल काय दिले आहेत, तर तुम्हाला एक स्पियर दिलेला आहे. ओके, स्पियरचं आपल्याला रेडियस मेजर केलेलं आहे. ओके, स्पियरचा तुम्ही रेडियस मेजर केलेला आहे. कशानं, तर तुम्ही कोणतं एखादं इक्विपमेंट घेतलेलं आहे समजा, ते काय मेन्शन केलं नसते, तर रेडियस तुम्ही अशी मेजर केलेली आहे. रेडियस तुमची जी असणार आहे ती समजा तुमची 2 सेंटीमीटर, ही तुमची काय असणार आहे 2 ± 0.1 असं काय आलेली असणार आहे बघा, तुमची सेंटीमीटर तुमची रेडियस आलेली आहे. समजलं काय बघा, तुम्ही या सर्कलची रेडियस कॅल्क्युलेट केलेला आहे किंवा मेजर केलेला आहे. ओके, मेजर केलेला आहे आणि ती मेजर व्हॅल्यू किती आली बघा रेडियसची, 2 ± 0.1 सेंटीमीटर. 2 म्हणजे काय असणार आहे तुमची आर्च व्हॅल्यू असणार आहे, ही मीन व्हॅल्यू. ओके, ही काय असणार आहे ± 0.1 म्हणजे ही असणार आहे डेल्टा आर म्हणजे काय असणार आहे ॲब्सोल्यूट एरर. बरोबर आहे. सो आर्च व्हॅल्यू ही जी पहिली असते ती आर्च व्हॅल्यू, सेकंड असते ती डेल्टा आर्च व्हॅल्यू. तुम्हाला विचारले का बघा, कॅल्क्युलेट
percentage error in surface area of sphere and its volume. ओके, पर्सेंटेज एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कोणाचं? सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम यांचा पर्सेंटेज एरिया आपल्याला पर्सेंटेज एरर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं करता येईल बघा, जस्ट काय सरफेस एरियाचं इक्वेशन माहीत पाहिजे. तर सरफेस एरिया मी ए न डिफाईन करतो. ओके, सरफेस एरिया ए म्हणजे एरिया असणार आहे. तर एरिया ऑफ अ स्पिअर किती असते बघा, 4πr². बरोबर आहे. हे 7th 8th 9th स्टँडर्डला आपल्याला झालेच आहे. एरिया ऑफ अ स्पिअर म्हणजे सरफेस एरिया म्हणजे हा जो पूर्ण स्पिअर असणार आहे त्याचा एरिया किती असणार आहे बघा, A = 4πr². मग आर मध्ये बघा आरची व्हॅल्यू 2 दिलेली आहे आणि डेल्टा आरची व्हॅल्यू 0.1 दिलेली आहे. समजा असं इक्वेशन असेल तर डेल्टा A/A ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहेत. कारण का पर्सेंटेज एरर विचारल्यात. ही जी असणार ती रिलेटिव्ह एरर असणार आहे. सो पर्सेंटेज एरर इन ए किती असणार आहे बघा. आता हा बघा 4π काय न्यूमरिकल कॉन्स्टंट आहे. सो आपण काही क्षणाआधीच बघितलं होतं, जर एखादा न्यूमरिकल कॉन्स्टंट इन्व्हॉल्व असेल तर त्याला तुम्ही इग्नोर करू शकताय. सो ह्याला तुम्ही इग्नोर करा, काही फरक पडत नाही तुमच्या काय पर्सेंटेजवर. सो 4π पण इग्नोर केलं, राहिलं कोण r⁻². आता r⁻1 असतं तर डेल्टा r/r आलं असतं, पण r⁻2 आहे. सो a⁻n असेल तर मॉड्युलस ऑफ n डेल्टा a/a म्हणजे a⁻2 असेल तर 2 टाइम्स डेल्टा a/a. सो इथं r⁻2 आहे त्यामुळे याचं उत्तर घेणार आहे 2 टाइम्स डेल्टा r/r. दॅट्स इट. ओके, 2 टाइम्स डेल्टा r ची व्हॅल्यू किती आहे बघा, डेल्टा r म्हणजे ॲब्सोल्यूट एरर 0.1 डिवाइड बाय r ची व्हॅल्यू किती आहे 2. 2 ला 2 गेलं तर राहिले किती 0.1. समजलं, 0.1. सो कसं करू शकताय बघा, डेल्टा r/r 0.1 तुमचं आलं. आता आपल्याला विचारल्यात काय पर्सेंटाईल एरर विचारलेत. सो पर्सेंटाईल एरर कॅन बी कॅल्क्युलेटेड दॅट डेल्टा A/A × 100. बरोबर आहे. त्यामुळं 0.1 × 100 = 10%. म्हणजे 10% आपली एरर असणार आहे एरियामध्ये. ओके, आता सिमिलरली आपल्याला व्हॉल्यूमसाठी सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉल्यूमसाठी सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग व्हॉल्यूमचं इक्वेशन काय, तर व्हॉल्यूम = 4/3πr³. बरोबर आहे, 4/3πr³ असं आपलं व्हॉल्यूमचं इक्वेशन असणार आहे. सो एरियासाठी कसं 4πr² होतं तसं व्हॉल्यूमसाठी 4/3πr³ असणार आहे. सो आता व्हॉल्यूमसाठी सुद्धा आपण कॅल्क्युलेट करून बघायचं आहे किती पर्सेंटेज एरर येणार आहे ते. सो व्हॉल्यूममध्ये बघा कसं लिहू शकतोय, 4/3πr³. त्यामुळे डेल्टा V/V पर्सेंटेज विचारले आहेत, ही असणार रिलेटिव्ह एरर. 4π/3 कसे असणार न्यूमरिकल कॉन्स्टंट, तो आपण इग्नोर केला तरीही चालेल. r⁻3 आहे त्यामुळे याचं उत्तर येणार 3 डेल्टा r/r. बरोबर आहे. त्यामुळं 3 डेल्टा r/r असेल तर 3 टाइम्स डेल्टा r किती आहे बघा, 3 टाइम्स डेल्टा r ची व्हॅल्यू आहे 0.1 डिवाइड बाय 2. मग हे जस्ट कॅल्क्युलेशन करायचं. 0.3 हे किती येणार आहे बघा, 1.5 येणार आहे इंटू 0.1. सो 0.15 येणार आहे. काय येणार आहे, डेल्टा V/V म्हणजे काय येणार आहे, रिलेटिव्ह एरर इन व्हॉल्यूम येणार आहे. पर्सेंटेज एरर किती येणार आहे बघा, पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम तर काय येणार आहे, डेल्टा V/V × 100 म्हणजे याला फक्त 100 ने मल्टिप्लाय करूया. 0.15 × 100 = 15%. म्हणजे व्हॉल्यूममध्ये किती टक्के चूक असणार आहे, 15%. एरियामध्ये किती टक्के चूक असणार आहे, 10%. ओके, आधी जस्टच कॅल्क्युलेट केलं. सो बघा डेल्टा r/r ची व्हॅल्यू किती असणार आहे बघा, डेल्टा r/r ची व्हॅल्यू जस्ट कॅल्क्युलेट करून घेऊया, आपल्याला लागणार नाही. पण डेल्टा r/r किती आहे बघा, 0.1 डिवाइड बाय 2 × 100 करूया म्हणजे पर्सेंटेज भेटणार आहे. हे 50 म्हणजे किती होणार आहे बघा, 5%. ओके, हे सगळे कॅल्क्युलेट करा, ह्याचं उत्तर येणार आहे 5%. म्हणजे बघा आर मध्ये किती टक्के चूक झाली होती हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केला तर आर मध्ये 5% चूक झाली होती. बरोबर आहे. सरफेस एरिया r⁻2 वर डिपेंड होता. बरोबर आहे, r⁻2 वर. त्यामुळे 5 × 10 तुमचं 10 उत्तर आलं होतं. बरोबर आहे. आणि जर तुमचा व्हॉल्यूम बघितला तर r⁻3 वर आहे म्हणजे 5×3 = 15 म्हणजे तुमचं 15% चूक झालेलं आहे. म्हणजे तुम्ही कसंही करा, असं केलं तरी चालते किंवा डायरेक्ट शॉर्टकट जरी अप्लाय केला तरीही चालेल. जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तर शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करा मोस्टली. समजलं. ओके, आता अजून एक एक्झाम्पल बघूया की जे फिजिक्सच्या रिलेटेड असणार. मग हे सगळं कसं मॅथ्सच्या रिलेटेड असणार आहेत. एरिया काढा, व्हॉल्यूम काढा, ओके, सर्कम्फरन्स काढा. हे आता आपल्याला काय बघायचं आहे, समजा एक थोडासा फिजिकल प्रॉब्लेम बघूया, म्हणजे असा प्रॉब्लेम की जो फिजिक्समध्ये असतोच तो. तसे एखादा प्रॉब्लेम बघूया.
तर आता आपल्याला एक प्रॉब्लेम बघायचा आहे की जो फिजिक्सच्या रिलेटेड असणार आहे. सो एक प्रॉब्लेम बघूया 1 2 3. समजा तुम्ही ओहम्स लॉ तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे, 7वी 8वी 9वीच्या दरम्यान तुम्ही शिकलेलाच आहे. ओहम्स लॉ तुम्ही माहीत आहे, R = V/I. ओके, R = V/I. तो तुम्हाला ओहम्स लॉ कॅल्क्युलेट करायचा आहे. आरची व्हॅल्यू, रेझिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. पण तुम्ही जे व्होल्टेज मेजर करताय व्होल्टमीटरनं, त्यात काहीतरी चूक आलेली आहे, डेल्टा व्ही इतकी चूक आलेली आहे. आणि आय व्ही R = V/I असते ना. आय म्हणजे काय, करंट मेजर करताना तुमच्या ॲमीटरमध्ये काहीतरी रिडिंगमध्ये काहीतरी फॉल्ट पडला, म्हणजे असा तुमचा सेटअप काहीतरी आहे. समजा तुम्हाला रेझिस्टन्स ह्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची R असणार आहे. ओके, मग तुम्ही काय करताय, तर तुम्ही इथं काय ह्याला व्होल्टमीटर लावताय V. ओके, आणि इथं तुम्ही करंट मेजर करण्यासाठी इथं ॲमीटर A लावलेला असतं, बरोबर आहे, बरोबर. आणि इथं तुम्ही सर्किट, बॅटरीचं हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्यात तुम्ही व्होल्टेजचं रिडिंग मेजर करताय, याच्यात तुम्ही करंटचं मेजर करताय. हा व्होल्टमीटर हा ॲमीटर आहे, ॲमीटर हा करंट मेजर करतोय. ओके, करंट, आणि हा व्होल्टमीटर हा व्होल्टेज मेजर करतोय. सो तुम्हाला दिलेला आहे काय बघा सर, व्होल्टमीटरमध्ये तुम्हाला काहीतरी डेल्टा व्ही इतका एरर आला, आणि करंट जे तुम्ही मेजर करायला त्याच्यात डेल्टा आय इतका करंटमध्ये तुमचा फरक आला किंवा एरर आले, तर तुमचा रेझिस्टन्समध्ये किती फरक पडणार आहे हे विचारलेलं आहे. ओके, हा जे फक्त जनरल कन्सेप्ट आहे, समजलं. म्हणजे आपलं इक्वेशन कसं असणार आहे बघा, R = V/I असं असणार आहे. म्हणजे व्होल्टेजमध्ये जर V + डेल्टा व्ही इतकी एरर असेल, करंटमध्ये I + डेल्टा इतका करंट जर आपलं ॲब्सोल्यूट एरर असेल, तर रेझिस्टन्ससुद्धा आपण R + डेल्टा R लिहू शकतोय. तर आपल्याला विचारलं काय, डेल्टा R/R हे विचारलेलं असते. रिलेटिव्ह एरर किंवा ह्याला 100 मल्टिप्लाय करा, तुम्हाला पर्सेंटेज एरर भेटते. सो डेल्टा R/R कॅन बी रिटन ॲज V/I. म्हणजे काय, A/B सारखं असते, आणि A/B असेल तर ते आपण डेल्टा V/V, म्हणजे Aच्या ठिकाणी फक्त V आहे आणि Bच्या ठिकाणी I आहे, प्लस डेल्टा I/I असं लिहू शकताय. सो अशा पद्धतीने तुम्ही रेझिस्टन्समध्ये किती तुमचा रिलेटिव्ह एरर असणार आहे ते कॅल्क्युलेट करू शकताय. आता जस्ट एक न्यूमरिकल एक्झाम्पल बघूया. समजा तुम्ही व्होल्टेज तुम्हाला दिलेला आहे, व्होल्टेज तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, तुम्ही समजा 3 व्होल्ट घेण्यापेक्षा 10 व्होल्ट दिलेला आहे, आणि त्याच्यातला जो एरर आहे ±0.5 समजा 0.5 व्होल्ट असा दिलेला आहे, आणि जो करंट आहे 2 अँपियर ±0.01 अँपियर. ओके, अँपियरचं मी फक्त हे लिहितो, व्होल्टला मी त्याचं युनिट लिहितो V. ओके, आणि अँपियरचं करंट, अँपियरचं सिम्बॉल A लिहिलेला आहे. ओके, तर तुम्हाला रेझिस्टन्समध्ये किती % चूक झालेली आहे हे कॅल्क्युलेट करायला विचारल्यात. ओके, तर बघा हे काय दिलेलं आहे, व्होल्टेज दिलेला आहे 10 व्होल्ट ही तुमची व्हीची व्हॅल्यू आहे, 0.5 ही डेल्टा व्हीची व्हॅल्यू आहे, 2 ही आयची व्हॅल्यू आहे, 0.01 ही डेल्टा आयची व्हॅल्यू आहे. ओके, तर बघा आपल्याला विचारलेत काय, डेल्टा R/R म्हणजे रेझिस्टन्समध्ये किती % चूक होणार आहे ते विचारलेत. त्यामुळे R = V/I. सो डेल्टा R/R = डेल्टा V/V प्लस डेल्टा I/R, म्हणजे हे इक्वेशन आता यूज करणार आहोत. त्यामुळे ह्या इक्वेशनमध्ये आता डायरेक्ट सगळ्या व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करूया. सो डेल्टा R/R कॅन बी रिटन ॲज डेल्टा V/V. डेल्टा V म्हणजे काय, ॲब्सोल्यूट एरर इन व्होल्टेज किती आहे 0.5 डिवाइड बाय व्होल्टेज किती आहे 10, प्लस किती आहे बघा, डेल्टा आय किती आहे 0.01 डिवाइड बाय आय, करंट किती आहे 2. सो 2. आता हे जस्ट काय न्यूमरिकल कॅल्क्युलेशन आहे. 0.5 डिवाइड बाय 10 किती असणार आहे बघा 0.05, बरोबर आहे. प्लस याचा आता डिव्हिजन 2 न करा तर किती येणार आहे बघा 0.005 येणार आहे. हे तुम्ही करू शकताय. जर या दोघांची ॲडिशन केला तर किती येणार आहे बघा, हे 2 डिजिट आहे, हे 3 डिजिट आहेत, त्यामुळे 0.055 असं काय येणार आहे बघा, डेल्टा R/Rची व्हॅल्यू येणार आहे. आपल्याला विचारल्यात काय, पर्सेंटेज एरर इन रेझिस्टन्स विचारल्यात, म्हणजे डेल्टा R/R × 100. सो पर्सेंटेज एरर इन रेझिस्टन्स कॅन बी रिटन ॲज डेल्टा R/R × 100. ओके, 100 × डेल्टा R/R असं तुम्ही पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करू शकताय. डेल्टा R/Rची व्हॅल्यू किती आहे 0.055. सो याला फक्त 100 न मल्टिप्लाय करूया तर कसं येणार बघा, हे 2012 म्हणजे 5.5% आपली पर्सेंटेज काय येणार आहे बघा, एरर येणार आहे इन कॅल्क्युलेटिंग द रेझिस्टन्स. सो असा एखादा एक्सपेरिमेंट केला तर व्होल्टेज मेजर करताना काहीतरी चूक होतेच, रेझिस्टन्स मेजर करताना काहीतरी करंट मेजर करताना काहीतरी चूक होते. ह्या दोघांचा इफेक्ट आपल्या रेझिस्टन्सवर होणार आहे. ओके, म्हणजे व्होल्टेज मेजर करताना किती टक्के चूक झाली बघा व्होल्टेज मेजर करताना, तर आपण सेपरेटली एक कॅल्क्युलेशन करून घेऊया म्हणजे तुम्हाला समजून जाईल काय चालू आहे ॲक्च्युली हे.
ओके, तर पर्सेंटेज एरर इन रेजिस्टन्स किती आलं बघा 5.5%. ओके, जस्ट तुम्ही डेल्टा व्ही बाय व्ही असं कॅल्क्युलेट करू करतो. पर्सेंटेज एरर इन व्होल्टेजमध्ये पर्सेंटेज एरर किती असणार आहे बघा, डेल्टा व्ही बाय व्ही इंटू 100, डेल्टा व्ही बाय व्ही इंटू 100 असं असणार आहे. सो डेल्टा व्ही किती आहे बघा, डेल्टा व्ही 0.5 डिवाइड बाय 10 इंटू 100 इथे येणार आहे बघा 5%. हे कॅल्क्युलेट करा. ओके, त्यामुळे व्होल्टेजमध्ये किती पर्सेंटेज एरर येणार आहे, पर्सेंटेज एरर इन व्होल्टेज 5%. सेम तसंच पर्सेंटेज एरर इन करंट मी मेजर करतो किती येणार आहे बघा, डेल्टा आय बाय आय इंटू 100 असे येणार आहे. सो डेल्टा आयची व्हॅल्यू किती आहे बघा 0.01 डिवाइड बाय 2 इंटू 100. 2 म्हणजे काय 0.01 इंटू 50, 50 जुनी 100. सो किती येणार आहे बघा 0.005 येणार आहे. ओके, 50 डिवाइड करा 0.5 येणार आहे, सॉरी 0.5% येणार आहे. आणि इथे किती येणार 5%. सो व्होल्टेजमध्ये किती आलं बघा 5% चूक आली, करंटमध्ये मेजर करताना किती आली 0.5%. त्यामुळे रेजिस्टन्समध्ये पर्सेंटेज एरर इन रेजिस्टन्स किती येणार आहे, तर ह्या दोघांची ॲडिशन 5% प्लस 0.5%. सो इट कॅन बी रिटन एज 5.5%. म्हणजे हीच तुमची व्हॅल्यू तुम्ही इथं जी कॅल्क्युलेट केला आहे तिथं आलेली आहे बघा. सो तुम्ही दोन पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता, दोन पद्धतीने इंटरप्रेट करू शकताय. म्हणजे व्होल्टेजचं सेपरेट एरर कॅल्क्युलेट केला, करंटचा एरर कॅल्क्युलेट ॲड केला पर्सेंटेज, आणि दोघांची ॲडिशन केला तर तुम्हाला रेजिस्टन्समधला किती एरर आहे तो कॅल्क्युलेट केलेला आहे आपण. किंवा एकदम सडनली तुम्ही सगळे कॉम्बिनेशन ऑफ एरर्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. म्हणजे सगळ्यात मोस्ट कन्व्हिनियंट ही मेथड आहे. पण याचा अर्थ काय हे तुम्हाला मी एक्सप्लेन करण्यासाठी ती दुसरी मेथड यूज केलेली आहे. पण ही तुम्ही नाही वापरले तरी चालेल, ही तुम्ही यूज करू नका. थोडीशी लेंदी प्रोसेस, प्रत्येकाचं सेपरेट एरर कॅल्क्युलेट करायचं आणि लास्टला ॲड करायचं. त्यापेक्षा कसं याच्याद्वारे तुम्ही पर्सेंटेज एरर इन व्होल्टेज प्लस पर्सेंटेज एरर इन करंट एकाच टाईमला तुम्ही कॅल्क्युलेट करून फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकताय. समजलं? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एरर्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. कशातलं, तर कुठलीही एखादी फिजिकल क्वांटिटी दिली असेल तर त्यातला तुम्हाला एरर कॅल्क्युलेट करता येतोय. ओके, तर अजून एक आपण लास्ट एक्झाम्पल बघूया की ज्याच्याद्वारे तुम्ही पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, असं एक्झाम्पल असणार की जे फिजिक्सच्या रिलेटेड असणार आहे. असं एखादं अजून एक एक्झाम्पल बघूया. तर चला, तर प्रिव्हियस 3 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. अजून एक एखादं एक्झाम्पल बघूया की ज्याच्यात तुम्हाला पर्सेंटेज एरर कसं कॅल्क्युलेट करता येते फिजिकल प्रॉब्लेम्समध्ये, ते तुम्हाला समजून जाईल. ओके, समजा तुम्हाला आता एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. काय दिलेलं आहे, तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्समधला आपल्याला काय काढायचं आहे, पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्समधला पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर काय दिलं बघा, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं इक्वेशन कसं आहे बघा. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, समजा एक ऑब्जेक्ट आहे, मास ज्याचं मास आहे m1, दुसरं ऑब्जेक्ट आहे समजा ज्याचं मास आहे m2. हे दोघं एकमेकांना खेचणार आहेत. या दोघातला जो फोर्स असणार त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतोय ते. आणि या दोघातला डिस्टन्स जर r असेल तर हे आपण r ने डिफाईन केलं आहे. तर तुम्ही शिकलेलंच आहे, एफची व्हॅल्यू किती असते बघा, जी m1 m2 बाय r² अशी आपली व्हॅल्यू असते. सो समजा हे दोन ऑब्जेक्टचे मासेस आहेत, तुम्हाला दिलेले असते. समजा मासेस फर्स्ट ऑब्जेक्टचं मास आहे समजा 10 किलोग्रॅम. ओके, 10 किलोग्रॅम प्लस मायनस 0.01 kg असं तुम्हाला फर्स्ट ऑब्जेक्टचं दिलेलं आहे. सेकंड ऑब्जेक्टचं दिलेलं आहे समजा दुसरा ऑब्जेक्ट तुमचा 20 किलोग्रॅमचा आहे प्लस मायनस 0.05 kg असं तुमचं काहीतरी एरर आहे. आणि जी तुमची रेडियस तुम्ही मेजर करा त्या रेडियस आहे समजा 5 मीटर आहे आणि त्यात एरर तुमचा किती आलं आहे 0.1 मीटर इतका तुमचा एरर आलेला आहे. सो m1 म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टचं मास मेजर करताना ही mची व्हॅल्यू, ही डेल्टा mची व्हॅल्यू. दुसरं मासचं मेजर करताना ही m2ची व्हॅल्यू, ही डेल्टा m2ची व्हॅल्यू. परत ह्या दोघातलं जे डिस्टन्स मेजर करताना तुमची 5 प्लस मायनस म्हणजे ही आरची व्हॅल्यू, ही डेल्टा आरची व्हॅल्यू. म्हणजे ह्या तिन्हीच्या ज्यात काहीतरी चुका झाल्यात, डेल्टा m1 डेल्टा m2 डेल्टा आर चुकी झालेल्या आहे. त्यामुळं तुम्ही जर फोर्स कॅल्क्युलेट केला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार आहे या दोघांच्या ऑब्जेक्टमध्ये, या दोन ऑब्जेक्टमध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे, यातला जर तुम्हाला पर्सेंटेज एरर विचारल्यात, म्हणजे काय विचारल्यात बघा, पर्सेंटेज एरर इन ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स
पर्सेंटेज एरर जर ग्रॅव्हिटेशनल फोर्समधला विचारला असेल तर कसं कॅल्क्युलेट करू शकताय, तर फर्स्ट काय ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं इक्वेशन माहीत पाहिजे. कसं इक्वेशन आहे, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ माहीत आहे. ओके, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स अदर ऑब्जेक्ट with the force which is product of their masses m1 m2 and inversely proportional to square of distance between them. Force is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. आणि हे आपण जी या न्यूमेरिकल कॉन्स्टंटला आपण कनेक्ट करतोय. सो आपल्याला विचारल्यात काय बघा, डेल्टा एफ बाय एफ इंटू 100 याची व्हॅल्यू आपल्याला विचारल्यात, म्हणजे ज्याला आपण पर्सेंटेज एरर म्हणतोय ते विचारलेले आहेत. याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करा असं सांगितलेले आहेत. सो कसं करू शकतोय बघा, या इक्वेशनमध्ये एक रूल सांगितला होता काय, हा जी या न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतोय आणि तो कॉन्स्टंट असल्यामुळे तो आपण निग्लेक्ट करू शकतोय, इग्नोर करू शकतोय. त्यामुळं डेल्टा एफ बाय एफची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतोय, डेल्टा m1 बाय m1 प्लस डेल्टा m2 डिवाइड बाय m2 प्लस हे आर स्क्वेअर आहे, बॉटमला जरी असलं ते 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर असं आपण लिहू शकतोय. सो अशा पद्धतीने आपण रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करू शकतोय. सो डेल्टा m1 बाय m1, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा m1, डेल्टा m1 इज दिस इज डेल्टा m1, दिस इज डेल्टा m2, दिस इज डेल्टा r, दिस इज m1 m2 and r. so delta m1 by m1 which means 0.01 divided by 10 plus delta m2 by m2 0.05 divided by m2, m2 is equal to 20 plus delta r by r, but 2 times. Why there is 2? Because r is proportional to, or force is proportional to r is to 2. So power of the r is 2, hence relative error is multiplied by 2. त्यामुळं 2 times delta r by r, delta r किती आहे बघा 0.1 divided by 5. सो आता हे जस्ट अल्जेब्राइक कॅल्क्युलेशन आहे, ही तुमचं काय येणार आहे डेल्टा एफ बाय एफची व्हॅल्यू, म्हणजे ज्याला आपण म्हणतोय रिलेटिव्ह एरर. सो हे जस्ट कॅल्क्युलेशन करून घेऊया. हे कसं येणार आहे बघा 0.001 येणार आहे प्लस, आता हे कसं येणार आहे बघा तर 0.005 डिवाइड बाय 2. ओके, आणि ह्याला जर 2 ने डिवाइड केला तर हे इथं येणार आहे 25. सो असं येणार आहे प्लस, आणि हे परत ॲडिशन सॉरी हे जर कॅल्क्युलेशन केला तर 0.2 डिवाइड बाय 5 येणार आहे, आणि परत हे कॅल्क्युलेशन केला तर हे 0.04 येणार आहे, बरोबर आहे 0.04. आता हे जस्ट सगळ्यांची ॲडिशन करून घेऊया. तर कसं आहे ना, हे 3 डिजिट्स आहेत, हे 4 डिजिट्स आहेत आणि परत हे 2 डिजिट्स आहेत. सो आपण रेग्युलर ॲडिशन करतोय तशी करूया आपण. 0.01 प्लस 0.0025 0025 प्लस 0.04. आता सगळ्यांची ॲडिशन करून घेऊया बघा 5340 डॉट. ओके, तर कसं येणार आहे बघा प्लस 0.0435 असं आपलं काय येणार आहे डेल्टा एफ बाय एफची व्हॅल्यू येणार आहे. आणि आपल्याला विचारल्यात काय तर पर्सेंटेज एरर विचारलेला आहे. सो पर्सेंटेज एरर कॅन बी रिटन ॲज डेल्टा एफ बाय एफ इंटू 100. ओके, सो मल्टिप्लाय दिस नंबर बाय जस्ट 100, 0.0435 इंटू 100. So it can be written as 1 to 4.35%. So this much amount of error is induced in the value of gravitational force. ओके, म्हणजे जर तुमचं मासमध्ये जर डेल्टा एम इतका फरक पडत असेल, डेल्टा m1 जर m1 मध्ये, डेल्टा m2 m2 मध्ये आणि डेल्टा r जर r मध्ये, तर त्याचा कंबाईन इफेक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर किती होणार आहे तर 4.35% होणार आहे. सो अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेशन ऑफ एरर्समध्ये काय बघितलेलं आहे तर वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज असतील की ज्या एखाद्या रिडिंग्सवर डिपेंडेंट आहेत. ते रिडिंग्स घेताना जर आपल्या एरर्स झाल्या तर त्याचा ओव्हरऑल इफेक्ट आपल्या रिझल्टवर कसा होणार आहे हे आज आपण डिस्कस केलेला आहे. थँक्यू.